5 वर्षापासून सुरू असलेल्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असताना अखेर गजा महाराष्ट्र 24 न्यूजच्या प्रखर आवाजामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली। बरटटोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे। उन्हाळ्यात इंडियाडोह कॅनलच्या बॅक वॉटरमुळे आणि पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण शाळा जलमय होते। विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरता येत नाही, पिण्याचे पाणी दूषित होते आणि जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतं। प्रशासन मात्र ठराविक कागदी आदेश सोडून काहीच करत नव्हते। मंगळवारी शाळेत पुन्हा पाणी साचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली। गजा महाराष्ट्र 24 न्यूजने या विषयाला प्रखरपणे वाचा फोडल्याने आणि नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांनी आवाज उठवल्याने अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर यांनी तातडीने धाव घ्यावी लागली। आज त्यांनी घटनास्थळी भेट देऊन शाळेतील शिक्षण स्थितीचा आढावा घेतलाय। पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी शिक्षण विभाग, बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश देत पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह बांधकाम आणि नवीन इमारतीच्या प्रस्तावाला गती देण्याचे स्पष्ट सूचना दिल्या। याशिवाय पाटबंधारे विभागाच्या कॅनलच्या इनलेटला गेट बसवण्याचे आदेश देखील दिले, जेणेकरून भविष्यात शाळेत पाणी साचणार नाही। समग्र शिक्षा अभियानांतर्गत 13.50 लाख रुपयांची वर्गखोली मंजूर करण्यात आली असून लवकरच त्याचं बांधकाम सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। ही गंभीर परिस्थिती एवढी वर्ष दुर्लक्षित का राहिली? विद्यार्थ्यांचं नुकसान होईपर्यंत प्रशासन झोपेत का होते? जर गरजा महाराष्ट्र 24 न्यूजने ही बातमी उचलून धरली नसती तर हे उपाय झाले असते का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाला अजून किती वेळ झुलवतं ठेवावं लागेल? हाच प्रश्न आता पालक आणि नागरिक विचारतात। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता प्रशांत ओके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।